हो फ्रीडचा बॉल होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचाने अवांतर घोषित केलाय. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावत धावफलकावरती त्या म्हणजेच 18 धावा 18 धावा झाल्यात. कुशल भगत साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावर रोहन करत आपलं इथे आमंत्रित करत यावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. विनरला थोड्याशा अडचणी निर्माण झाल्यात आज, कारण पहिल्या बॉल पासून आपण जर पाहिलात पहिला जो बॉल त्याचा पाहिलात जितका वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये तो पाहायला मिळाला नाही, परंतु दुसरा बॉल थोडासा नियंत्रित नव्हता, तो फुल टॉस आला. तिसरा बॉल रिव्हर्स शॉट, तोही चांगला फटका. त्याच्यानंतर अजून एक रिव्हर्स शॉट आपल्याला पाहायला मिळाला, तिथे नो बॉल पंचांनी घोषित केला. दंडित करत असताना आता थोडासा चास पडतोय, कदाचित त्याचा स्टार्टअप देखील चुकला की काय, त्याच्यामुळे त्याला या अडचणी निर्माण होत आहेत. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा आउट केलाय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल, सीमा रेषा पार. एक मागणे षटक तुम्ही पाहताय आज चौकार. आम्ही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तिथे जे खेळाडू मैदानावरती तेच रिव्ह्यू घेऊ शकतात. तुम्ही जर इथून डगआउट मध्ये आवाज दिला की रिव्ह्यू घ्या रे, तो ग्राह्य धरला जाणार नाही. हे पहिल्या रात्रीपासून सांगण्यात आले, त्याच्यामुळे या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चौकार आलाय. सुपर 12 ची ही मॅच पाहताय. यातून थेट जो संघ जिंकेल तो थेट जाईल सुपर 6. एक ट्रॉफीचा दावेदार तुम्हाला पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने धावा लागतात धावफलकावरती 22 धावा. दमदार सुरुवात. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये विनय थोडासा मागरा. विनयकडून या अपेक्षा नव्हत्या या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. पुन्हा एकदा रिवर्स. अफलातून फलंदाजी करत असताना सलगचा हा चौथा चौकार, म्हणजे चौकाराची फॉट्रिक तुम्ही पाहताय. तो फलंदाज नयनच्या बॅट मधून 6च्या 6 चेंडू एकट्याने फेस केले आणि 6 बॉल मध्ये धावा ठोकल्या त्या पट्ट्यानं. 26 धावा. मैदानावरती गुणी नेऊ नका प्लीज. आर्यन भोईर आलेत नवीन या ठिकाणी पाहू शकाल आपण, ते म्हणजेच गोलंदाज. खूप महागडा पहिला षटक. आमचे केबल नेटवर्कचे सर्व प्रीतमबाई अध्यान एंटरप्राइजेस यावं आपलं सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आर्यन भोईर. स्ट्राईकला फलंदाज तुम्ही रोहन पाहताय. पहिलाच बॉल डेड बॉल पंच घोषित करतायत. जिथे थोडासा अडचणी आल्या रनअप मध्ये, आज खूप अडचणी आल्यात. मिहिरा स्पोर्ट्स मोरावी क्रिकेट संघासाठी कमबॅक करावं लागेल. पॉवर षटक संपल्यानंतर सेकंड ओव्हर. ऑप्शनच्या खूप बाहेर पंच अवंतर व्हाईट बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या पोहोचते ती आतापर्यंत 27 या धावसंख्येवरती 4 षटकांची लढत. काल आम्ही असाच सामना पाहिला मित्रांनो शेवटचा, ज्या शेवटच्या मॅच मध्ये पार्थ एंटरप्राइजेस 11 जावले विरुद्ध सामना पाहायला मिळाला, तो म्हणजेच निर्जा 11 VRCC गणेशपुरी. धाबांचा डोंगर उभा राहिला रात्रीमध्ये. यावेळेस बॉलला टॅप केलाय ऑन साइडला. स्वतः क्षेत्ररक्षक म्हणजे गोलंदाज येतात, बॉलला अडवतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू माय कदाचित अंगलट देखील आली असती, परंतु कॉल स्वीकारला नाही यांचा लगेचच. तो म्हणजेच रोहन याने आणि अगदी डोळ्यासमोरून झपाट्याने 2 धावा घेतल्यात दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवरती. दमदार सुरुवात. धावाची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप कशी असावी हे सांगत असताना दोन्ही फलंदाज. कालच्या मॅचची आम्ही चर्चा करतोय, नक्कीच प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचू. दमदार फाईट पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा गोलंदाज तुम्ही पाहताय. डावखुरे गोलंदाज तुमच्याकडे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही या चुका का करताय, कारण डावखुरे आताचे गोलंदाज म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक घातक गोलंदाज. लाईन नाहीये. लेग स्टंपच्या अजून एक बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावा लागतायत त्या 30 धावा. अशी सुरुवात काल दिली होती.
निर्जा 11 VRCC गणेशपुरी संघानं जवळजवळ 70च्या आसपास तो पोहोचला. त्याचाच पाठलाग करत असताना जावले संघाच्या प्रसादचा सुटला झेल आणि त्याने तडाखेबंद केली. नंतर तो बाद झाला, मात्र तिथे सामना गमवावा लागला. पायाचा भेद घेणारा चेंडू अपील केली गेली होती, परंतु हाईट फॅक्टर जास्त होती या बॉलला, त्याच्यामुळे डॉट बॉल दिलाय पंचाने, नॉट आउट दिलाय. निर्धार चेंडूची समाप्ती होत असताना धाबा थांबवल्या गेल्यात. या ओव्हर्समध्ये तुम्हाला धाबा थांबवाव्याच लागतील, कारण जर प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही पाहिलात, जर प्रति षटकामध्ये कमीत कमी 15ची जरी सरासरी ठेवली तरी ते 60 धावा होऊ शकतात. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. या ओव्हर्समध्ये आतापर्यंत विचार केला 2 व्हाईट बॉल, 1 डबल आले, त्याच्यामध्ये 4 आलेत. स्ट्राईक एंडर रोहन ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील बॉलला, गुड फिल्डिंग, तोपर्यंत एकच धाव. सुरुवात चांगली झाली आहे, जरी टॉस गमावला असला तरी मात्र इथे डावाची सुरुवात दोन्ही फलंदाज चांगली देत आहेत. कारण हळूहळू का होईना एक धावेने त्यांना टार्गेट सेट करायचे, कारण सेकंड इनिंग्स मध्ये तितकेच ताकदीचा संघ, मग मयूर असतील, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल विनय असतील, या 2 खेळाडूंनी चांगली बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली. त्याच्यामुळे माहिती आहे कावदेवी गव्हाण क्रिकेट संघाला की पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग करत असताना कमीत कमी 50-60च्या आसपास जाणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं असेल. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत ही राईट स्टार्ट पॉझिटिव्ह सुरुवात देत असताना तुम्ही मैदानावरती पाहताय ते म्हणजेच हे दोन्ही फलंदाज. दुसरे षटक मार्गस्थ असताना चांगलं कमबॅक, पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर खोऱ्याने वेगाने धावा आल्या. तो बिगिट करण्याचा प्रयत्न बघतो, फटका फसला आणि स्वतः देखील फसले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल क्रॉस बॅट नेट्रा स्टाईलने खेळण्याचा हा प्रयत्न तुम्ही पाहिला, थोडेसे हलकेसे सफल झाले. अगदी समोरची लेन ठेवली, पुढ्यामध्ये बॉल दिला होता, परंतु पायाला शरीराला स्पर्श करून बॉल थेट मधल्या यष्टीवर पडलाय आणि तिथे धक्का लागेल. पहिला गरज होती ती मोराबे संघाला एखाद्या विकेटची आणि ती विकेट मिळवून दिली, ती म्हणजेच गोलंदाज आर्यन या गोलंदाजांना. भल्या भल्यांची मती, अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये आपण 3 चमचमत्या बाईक पाहताय, मालिकावीरसाठी फलंदाज, गोलंदाज, त्याच्यानंतर स्पोर्ट्स सायकल, असे भरपूर पारितोषिक आम्ही या स्पर्धेमध्ये पाहतो. थोडासा धीर घेतला असेल, आता सुटकेचा श्वास घेतला असेल, तो म्हणजे मोराबे संघानं. आयुषला पहिलाच बॉल अगदी वेगाने पुढे टाकला होता, पायाचा वेध घेणारा हा बॉल पंचांचा बोट आकाशाकडे आणि सलग दुसऱ्या बॉलवरती दिला दे धक्का. अजून एक बॅट्समॅन मैदानातून बाहेर. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. हवेत झेप घ्यायची असेल ना तर पक्षाचं बल हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, आणि पाण्यात उडी मारायची असेल ना तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर कालीच छत्रपती शिवरायांचं असावं. बॅट्समॅन बाद झालेत मैदानावरतून, ते म्हणजेच आयुष बाद झालेत. धडधाकड फलंदाज आल्या पहिल्याच बॉलवरती बिगिटचा प्रयत्न त्याचा फासला आणि अगदी मीटर स्टंपवरती पाहायला मिळाला, आणि यॉर्कर पगबादा फलंदाज बाद झालेत. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा पाहायला मिळाला आणि तिथे तो बाद झाला. आणि इथे पहिला धक्का, दुसरा धक्का लागेल तर टीम आई गावदेवी गव्हाण क्रिकेट संघाला कमबॅक जबरदस्त तुम्ही मैदानावरती पाहताय, ते म्हणजेच गोलंदाज आर्यन भोईर या गोलंदाजाचं लास्ट बॉल या ओव्हरचा जबरदस्त वापसी. पहिल्या ओव्हरमध्ये वेगाने धावा आल्या आणि त्याच्यानंतर धावेला कंट्रोल करण्याचं काम करतायत. हलक्या त्यानं बॉलला टॅप केला, मिड ऑफला, माफ करा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. स्वतः मयूर स्पोर्ट्सचे सर्व मयूर बॉलला उचलतील, तर ड्रिंक्स पाहिजे मैदानावरती. 2 ओव्हर कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती, त्या म्हणजे 2 गडी बाद असताना 32 धावा. 16.00 ची सरासरी तुम्ही पाहताय. तर या सर्वच्या सर्व आपण या बाईक पाहताय. जे प्रत्येक खेळाडूला वाटतं की मला बाईक मिळावी, त्याच्या स्वप्नातील बाईक साकारावी, आणि ही बाईक आम्हाला करायला मॅन ऑफ द सिरीज
जी होंडा शाईन अगदी मायलेज आणि महागडी बाईक ज्यांनी आम्हाला दिली ते जीबी कन्स्ट्रक्शनचे ओनर सर्व एनआरजी कंपनीचे सर्व आता रायगड जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव सन्माननीय नवनाथ म्हात्रे साहेब आणि माजी उपसरपंच राजेश म्हात्रे साहेब यांच्या वतीने ही बाईक आम्हाला देण्यात आली. त्याच्यानंतर गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय सचिन शेठ यांच्या वतीने देखील शेलगर गावचे यांच्या वतीने एक बाईक आम्हाला देण्यात आली आहे. नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने एक बाईक आम्हाला. त्याच्यानंतर रेचल अँड वेरोनिका युनिसबाई मचाडो यांच्या वतीने आम्हाला 3 सायकल. त्याच्यानंतर आम्हाला हर्षल लॉजिस्टिकचे सर्व महेंद्र भोईर साहेब यांच्या वतीने आम्हाला सायकल. त्याच्यानंतर महेश भोईर साहेब यांच्या वतीने आम्हाला 3 सायकल. नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीने देखील 1 सायकल. सर्वच्या सर्व आपण ट्रॉफ्या ज्या पाहतो मित्रांनो या ट्रॉफ्या आम्हाला दिल्या गेल्या आहेत. ते नावेगावचे दमदार आणि वजनदार सरपंच नाद केला पण वाया नाही गेला ते पार्थ एंटरप्राइजेसचे सर्व विजेंद्रबाई पाटील उर्फ गोट्याबाई यांच्या वतीने सर्व ट्रॉफ्या. मॅन ऑफ द मॅच साठी आपण या ठिकाणी पाहताय ते म्हणजेच कातापिता ग्रुप यांच्या वतीने घड्याळ, शंभू ग्रुप यांच्या वतीने बॉटल, नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने कॅप. त्याच्यानंतर रियानी एंटरप्राइजेस यांच्या वतीने संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने आम्हाला खऱ्या अर्थानं टी शर्ट्स. त्याच्यानंतर डीडी पाटील साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. हिरल इंजिनिअरिंगचे सर्व आमचे गजानन म्हात्रे साहेब यांच्या वतीनं दमदार योगदान. त्याच्यानंतर श्री गावदेवी कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं रवींद्र पाटील साहेब असतील. त्याच्यानंतर आशिष पाटील साहेब, कैलासदादा पाटील साहेब, महेंद्र पाटील साहेब सर्व दानशूर दाते ज्यांनी आम्हाला दमदार परंतु त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार. ज्यांनी सडल हाताने ज्यांनी केली त्या सर्वांचा मनापासून आभार. रोशन पाटील भारतीय जनता पार्टी कर्नाला विभागाचे युवा नेतृत्व युवा सरचिटणीस तथा एक व्यावसायिक कर्नाला रिसॉर्ट मध्ये कधी कर्नाला विभागामध्ये कधी गेलात मित्रांनो तर निर्वाणा विसावा रिसॉर्ट आहे तिथे तुम्ही अवश्य तिथे भेट द्या. जिथे तुम्हाला 1000 तिकीट असेल तिथे तुम्हाला कमी, जिथे 1500 असेल 1200 असेल तेवढंच कमी तिकीट दिलं जाईल. परंतु इथे आल्या ठोकलाय षटकार आणि इथे आगमन देखील झालं आमचे बाबूशाह छकुला म्हणून समालोचक परिचित हिंदी के बेताज बादशाह शेरो शायरी त्यांचंही सहर्ष स्वागत. तर षटकार ठोकलाय, गुड बॅटिंग. तारा तिमिरहारा गर्जा शिवाजी राजा सह्याद्रीच्या रंगावरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली त्यांची त्या शोभाना माझा मानाचा मुजरा. नेक्स्ट मॅच टॉस साठी संपर्क करा इनिंग ब्रेक मध्ये तो म्हणजेच मोहा कोलीवाडा विरुद्ध शेलगर. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो की आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं आणि जो कोणी कॅप्टन उपस्थित नसेल जो कॅप्टन असेल त्याला टॉस विन दिला जाईल किंवा दोन्ही कॅप्टन नसतील तर मात्र कमिटी वेगळा निर्णय घेईल. बाबा झाला धावफलकावरती 38 मोहित म्हात्रे त्याच्यावरती एक प्रहार चढवला त्याच्यानंतर त्याने केलेलं एक कमबॅक जबरदस्त बॉलिंग गुड कमबॅक. मीरा स्पोर्ट्स मोरावी क्रिकेट संघाच्या 38 धावा झाल्यात आतापर्यंत गबान टीमच्या. पुन्हा एकदा बॉलला टॅप केला ऑन साइडला लॉंगाच्या क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये येईल बॉलला अडवेल तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 39 या धावसंख्येवरती. बघा पहिल्या ओव्हर मध्ये जवळ धावा आल्या होत्या त्या म्हणजेच 26 धावा. त्याच्यानंतर हे कमबॅक पुनरागमन कसं असावं हे दाखवून दिलं मैदानावरती कारण प्रयत्नांचा रस्ता सोपा कधीच नसतो भावा तिथे तुला मेहनत करावीच लागते. वाईट बॉल ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू पंचाने अबांतर घोषित केलाय. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये ही वाढ होत असताना एक्स्ट्रा धावसंख्येमधून जर एकूण विचार केला तर एक नो बॉल आलाय. आतापर्यंत वाईट देखील भरपूर आले त्याच्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये ही वाढ होत असताना धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 40 धावा. फक्त प्रयत्नांवरती विश्वास ठेवावा मार्ग आपोआप मिळेल. परंतु इथे बिगिट केला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल ड्रॉप तर उल्केश आलेत. महेश स्मृती मोहा कोलीवाडा टीमचे कॅप्टन. या इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करूया तत्पूर्वी पंच इशारा करतायत. बिमर साठी हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आपण या ठिकाणी पाहतो आमच्या खोपटे गावचे म्हात्रे सर. तो फेअर डिलिव्हरी थर्ड अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी लीगल बॉल हा ग्राह्य धरला जाईल आणि पाहता या 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 42 या धावसंख्येवरती.
समोर कितीही संकटे असली ना तरी स्वतःचा ध्येय मात्र कधीही सोडू नका, कारण हेच ध्येय तुम्हाला पुढे वाटचाल देऊ शकतं. 42 धावा प्रोजेक्टेड स्कोर जो आपल्याला दाखवत होता जवळजवळ 70 ते 80, तो आता 59 वरती थांबलाय. प्रति षटकामागे 14 ची ही सरासरी. चांगला फटका प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये आणि बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगलं होतं शेवटच्या क्षणाला, परंतु झेल कॅरी करू शकले नाहीये. सीमारेषा पार षटकार. साईबाबाचा वार, साईबाबाचं संगीत, जिनके इरादे ने उन्हें साईबाबा जरूर बुलाते. आणि आपण पाहू शकाल आज देखील मला वाटतं शैलेशभाई पाटील यांना उपवास असेल मित्रांनो, कारण आज गुरुवार, काल महाशिवरात्रीचा उपवास. 2 दिवस शांत होते, 12 नंतर मला वाटतं उपवास सुटला आणि थेट उपवास सोडण्यासाठी ते घरी गेले. एक दमदार सरपंच म्हणून 5 रात्री दमदार त्यांचा एन्जॉय पाहायला मिळाला. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धाव फलकावरती. शेवटचा स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाजी मार्क वरती येतात गोलंदाज प्रवीण ठाकूर, जिथे फेस करतील स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही अलंकारला पाहताय. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने मॅचची एज लागली आहे. अँड टेकन गुड कॅच. यष्टिरक्षकाने मात्र हा झेल टिपलाय आणि तिसरा धक्का. एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. तर 5 बॉल मध्ये 11 बनवले. तर रोहन कोहली तो नॉन स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज आतिश. तो आल्या पहिलाच बॉल पायाचा भेद घेत असताना अगदी रिस्की धावसंख्या धाव होती, पण तिथे एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला 49 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्या, त्याच्यानंतर 2 ओव्हरमध्ये थांबवल्या गेल्या. कमबॅक जबरदस्त तुम्ही पाहताय ते म्हणजेच मेहरा स्पोर्ट्स मोराबे क्रिकेट संघाचं. आई गावदेवी गबांग क्रिकेट संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील, कारण थोड्याशा धावा थांबल्यात, त्याच्यामुळे थोडासा हा प्रेशर तुम्ही पाहताय. अजूनही 7 विकेट त्यांच्या हातामध्ये. फुल टॉस बॉल होता, परंतु ऑन साइडला विकेट करायचा प्रयत्न. कदाचित पंचांचा नो बॉलचा इशारा आला, त्याच्यामुळे सोने पे सुहागा होऊ शकतं. हाईट फॅक्टर पंचांनी पाहिला आणि इथे नो बॉल घोषित करतायत. एक धाव मिळेल. एक्स्ट्रा धाव संख्येमध्ये वाढ होत असताना बघा या ज्या चुका केल्यात ना वारंवार. यस, रिव्ह्यू घेतात बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, माफ करा फिल्डिंग टीम रिव्ह्यू. चला यावर तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली हाईट फॅक्टर साठी. हो, इट्स अ नो बॉल कॉल. थर्ड अंपायर डिसिजन. चला इथे आता पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल. उघडा टोले पाहणीट गेट्स अ फ्री हिट बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल केला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक बॉल अडवतील. फुल टॉसच्या बॉलवरती योग्य तो फायदा घेऊ शकला नाहीये, पण रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक लागेल तो 4था. आई गावदेवी टीम गव्हाणला.
ठीक आहे रोशन, जसे जसे आपल्याला वाचतील म्हणजे जवळजवळ काहीतरी 10-11 टाइम त्यांची मॅच जशी लागेल मग त्यांचा तुम्ही जल्लोष पाहू शकाल. 51 धावा लागल्या त्या फलकावरती आतापर्यंत. 50 अप कंप्लीट झाले परंतु शेवटचे बॉल शिल्लक असतील 3. आकुटाचा बॉल ऑन साइडला, ब्रिगेडचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आले होते, झेल सुटलाय. पाहता पाहता सीमा रेषे लगत बॉल देखील अडवला गेला शेवटच्या क्षणाला, परंतु झेल आपण ड्रॉप केलाय. तोपर्यंत धावा मिळतील या बॉलवरती, त्या म्हणजेच 2 धावा. एकूण धावा झाल्या त्या 53. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील आणि शेवटच्या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करू शकतील. कधी हार मानू नका, कारण मेहनत तुमच्या सोबत आहे. हेच खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानावरती. धावा झाल्या 2 धाव्यांच्या मदतीने आतापर्यंत 53. 4 गडी बाद, 2 बॉल शिल्लक असतील या इनिंग्स या डावामधले. त्याच्यानंतर आपण टॉस मान्यवरांचा सन्मान देखील करणार आहोत. बाबूशहा आणि रोशन पाटील यांचे आम्ही सहर्ष स्वागत करू. आमच्या ऍडवर्ड गुणवत्ता साधारतने त्यांचेही सहर्ष स्वागत. सुदर्शन यावेळी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, मग अशी झेल सुटला होता, पण दुसरी धाव इथे फलंदाज बाद. 5वा धक्का आई गावदेवी गव्हाण टीमला. फेब्रुवारी तुम्ही या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकलात. तर स्पर्धेचा आपण विचार केला तर नेहमीच ओरण विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ते आपण पाहू शकाल. सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब आपलं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस ग्रुप, धनु शेठ मडवी, ओरणचा छोटा टायगर 0609, किशोरबाई मडवी, निखिलबाई आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही स्पर्धेच्या वतीनं. सातत्याने दमदार योगदान त्यांचे लाईट हाऊस ग्रुप, कारण आताच ओवलेची आयकॉनची स्पर्धा त्या संघाने गाजवली. अमित नाईकचे 3 रिव्हर्स षटकार आणि 10,000 रुपयाचे पारितोषिक देखील आपण पाहिलं. संघाचे पुरस्कर्ते सुनील शेठ मडवी साहेब यांच्या वतीनं गावठाण क्रिकेट संघाला देण्यात आलं. प्रवीण ठाकूर व्हेरी वेल परफॉर्मन्स, गुड बॉलिंग. लास्ट बॉल मोठा फटका खेळून दिला, तो जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार हा षटकार आणि पहिला डाव इथे संपुष्टात येईल. पहिल्या डावाच्या अखेरी 4 षटकामध्ये धावा ठोकल्यात त्या 15.00च्या सरासरीनं 60 धावा आणि विजयासाठी 61 धावांची गरज. हे संगीत आपण ऐकलं मित्रांनो. तर टॉस करूया फ्रेश सामना आजच्या या रात्रीतील श्री. तर सन्माननीय मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नामेगाव अध्यक्ष सन्माननीय गणेश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. आपण गणेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. फ्रेश सामना महेश पोट शेलगर विरुद्ध महेश स्मृती महाकोलीवाडा, या 2 टीम मध्ये ही लढाई पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत. हेड्स इज कॉल कॅप्टन आदित्य बट इट इज अ टेल्स. अभिनंदन महेश स्मृती महाकोलीवाडा संघ टॉस जिंकला. उल्केश इट्स व्हेरी एक्साइटेड. किती एक्साइटेड होता की नावाची स्पर्धा वाटल्यानंतर एक दमदार स्पर्धा पाहायला मिळते. खूप मजा येते इथे खेळायला. नटराज कला क्रीडा मंडळाने हे आयोजन तुम्ही पाहताय, काय सांगशील आज संपूर्ण हे नावागाव क्रिकेटसाठी सजलं आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर एकदम कडकच असते. भरपूर उल्बेनोड परिसरामध्ये स्पर्धा केलात, पनवेल ओढण मध्ये स्पर्धा केलात, 3 बाईकची स्पर्धा, काय सांगशील? एकदम भारी. निर्णय पेंडी. चला जो काही निर्णय असेल लगेच आपण घेऊन माझ्या मित्र आदित्य हडलक. टॉस गमावला काही हरकत नाहीये, परंतु किती इम्पॉर्टंट होता टॉस या मॅच मध्ये? नाही 5 ओव्हरची मॅच म्हणजे काय बॅटिंग आली म्हणजे चांगलंच आहे. तसं पण आम्ही टॉस जिंकलो असतो पण फिल्डिंगच केली असती. ठीक आहे बघू. आज नटराज कला क्रीडा मंडळाची स्पर्धा मला वाटतं वाईल्ड कार्ड एंट्री आपल्या संघाला मिळाली आहे.
आणि समोर मोहा कोलेवाडा या उल्वेनोड परिसर संघ जवळजवळ बहुतांश 70 ते 80% उल्वेनोडची टीम आतापर्यंत पुढे क्वालिफाय झालेत. आपण किती महत्व पाहता या मॅच मध्ये? समोर मोहा कोलेवाडा संघ आहे. मोहा कोलिवाडा संघ मजबूत संघ आहे. भरपूर आम्ही खेळलो एका समोर. कधी ते जिंकतात कमी आम्ही जिंकतो. आणि या लॉसमध्ये सगळे उल्हास संघ आहेत. या लॉसमध्ये मग उल्हास संघ जाईल. यंदाचा टीमचा प्रवास कसा चाललाय? टीमचा प्रवास जरा खरं बोलायला गेलं जरा खडचड आहे. 1 महिना झाला आम्ही कुठं एंट्री नाही दिली, कारण की आम्ही जेव्हापासून आमच्या होम ग्राउंडवर हारलो मॅच तेव्हापासून कुठंच खेळलो नाही. कमीत कमी 1 महिना जास्त आला. इथं पण आम्ही एंट्री दिली नव्हती. सचिन शेट घरे त्यांनी बाईक पुरं सुटलेली आणि स्पॉन्सर ते उल्वानोडमध्ये सर्वांना स्पॉन्सर करतातच. त्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला इथं खेळायला मिळालं आहे, कारण आम्ही एंट्री दिलीच नव्हती. नटराज कला क्रीडा मंडळाच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? 3 बाईकची ही स्पर्धा. उल्वेनोडमध्ये प्रथमच ही आयोजन असं असेल की तिथं 3 बाईक आहे, फलंदाज, गोलंदाज आणि सिरीजसाठी आहे. आणि मी तरी एवढ्या मॅचेस खेळलोय, एवढ्या टुर्नामेंट खेळलोय, प्रथमच मी 3 बाईक बघितल्यात इथं या नावागावामध्ये. आणि नावागावाचं आयोजन म्हणजे नावागावाचं आयोजन आणि नावागावाची माणसं पहिल्यापासूनच चांगले आहेत. कधी पण या त्यांची माणुसकी आणि नावागाव खूपच चांगलं आहे पहिल्यापासून. तर बेस्ट ऑफ लक आदित्य अँड टीम शेलगर अँड महेश स्मृती मोहा कोलीवाडा दोन्ही टीमला शुभेच्छा. मोहा कोलीवाडा टीमने टॉस जिंकला, निर्णय पेंडिंग. तत्पूर्वी आपण सन्मान करूया मित्रांनो. इथे आपण पाहत आहे की राजकीय क्षेत्रातील राजकीय पटलावरचा राजा म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावेगावचे अध्यक्ष सन्माननीय गणेश पाटील साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी एकच वादा, आमच्या शैलेश दादा दमदार उपसरपंच, रोशन शांतता आणि संयमी व्यक्तिमत्व आणि जॉली माणूस, त्यांच्या म्हणजे विद्यमान उपसरपंच आणि नवनिर्वाचित नटराज कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहू शकाल. शैलेश भाई, काल रोशन त्यांना महाशिवरात्रीनिमित्त उपास होता, परंतु 12 नंतर अगदी जो तो आम्हाला नडतो तो डायरेक्ट ढगात. या ठिकाणी आपण पाहू शकाल शैलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान गणेश पाटील साहेबांचा. त्याच्यानंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावेगावचे सचिव सचिन दादा भुईर यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. सचिन दादा यावा, आपण आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने सन्माननीय शैलेश भाई यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. आज आमचा नावा नटराज क्रीडा मंडळ देखील सजलाय. व्हाईट ट्रॅक टी शर्ट्स, ब्लॅक ट्रॅक आणि व्हाईट टी शर्ट. महासचिव तर तयारीमध्ये आहेत की कधी एकदाशी दाट हातामध्ये येते. आणि थोड्याच वेळात सर्वांच्या सौभाग्यवती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. म्हणजे क्रिकेट नावा म्हटल्यानंतर मित्रांनो आपण नेहमीच पाहतो की ते महिला आमच्या भगिनी आवर्जून स्पर्धेसाठी नेहमीच योगदान देत असतात. तर त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. पहिल्याच बॉलवरती मयूर झालेत बाद. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा सन्मान करूया की उल्वेनोड मध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्ही मोलाचं योगदान पाहतो असे क्रिकेटचे दर्दी आणि खंबे समर्थक शेलगर क्रिकेट संघाचे आमचे बालकृष्ण मामा यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. क्रिकेटची आवड आहे मित्रांनो, कुठेही स्पर्धा असू द्या उल्वेनोड मध्ये किंवा शेलगर संघ ज्या ज्या ठिकाणी किंवा उल्वे किंवा जावले संघ कुठेही खेळलो असू द्या की मामा आम्हाला नक्कीच सांगणार की दमदार स्पर्धेसाठी योगदान आणि आमचे बालकृष्ण मामा यांचा सन्मान. फक्त आमचे त्यांच्या सोबत गोल्डन मॅन प्रल्हाद शेठ दिसत नाहीये, येवन जोडी ही राहिली. बालकृष्ण मामांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी बालकृष्ण मामा यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. त्याच्यानंतर कैलास दादा पाटील, मामा धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये. तर थँक्यू सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. ओ जाऊया रोशन, एक मराठीचा दमदार समालोचक. यस, धन्यवाद प्रवीण, धन्यवाद बाबू यांचा आवाज तुम्ही आजच्या रात्रीमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकाल. तर सामना सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. गव्हाण विपक्ष मोरावे टार्गेट उभं केलंय मैदानाच्या आतमध्ये. 61 पुढे आले होते, फक्त दिशा दिली. वरिष्ठ सायन बॉल टर्न केलं, वाडिश लॉंगॉनला फिल्डर आला मिड विकेट मध्ये. त्या ठिकाणी सिंगलचा कॉल, फर्स्ट रन कंप्लीट, पहिली धाव या बॉलवरती मिळाली. बॅटिंग करत असताना टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला मयूर म्हात्रे यांचा संघ आणि मयूर स्वतः मैदानाकडे गेले होते आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार झाले आणि पहिला विकेट विक्की कोळीला मिळाला. पहिला विकेट त्या ठिकाणी आई गावदेवी गव्हाण संघाला मिळाला. 1 रन या बॉलवरती आपण पाहिली आणि अजूनही येणाऱ्या काही बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 60 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये मोरावे टीमला. नटराज ट्रॉफी 2025 दमदार असे आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय नावानगरीमध्ये. लॉफ केला बॉलला, टायमिंग चांगला आहे, बॉलच ओव्हर द हेड, बॉल निघाला ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर, सीमा पार, षटकार, 6 धावा.
मात्रे कावदेवी क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू धीरजभाई यावं व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रवीण सर आपण देखील व्यासपीठावरती यावं. रोशन, याच गावातील आपले जुने जाणते नटराज कला क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू तथा उत्कृष्ट समालोचक काल जयेश भोसले सरांसोबत प्रवीण सरांचं आम्ही दमदार समालोचन ऐकलं आणि आजही तीच क्वालिटी आणि तीच दहशत त्यांच्यामध्ये, म्हणजे ओल्ड इज गोल्ड, तीच कला त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवल्याने रोशन अप्रतिम मराठी समालोचन त्यांचंही ते देखील जॉईन होतील. सर आपलं सहर्ष स्वागत. येस, वेलकम साहेब. सरांचं पण नक्कीच या ठिकाणी स्वागत करूया. तर पहिला षटकार आणि पहिला मोठा फटका प्रवीण ठाकूरच्या बॅट मधून पाहायला मिळाला मोरावे टीमला. हाफ ट्रॅकर इथे गती होती, बॉल बाहेर काढला आणि त्याच्यावरती स्क्वेअर कटचा फटका खेळत असताना मात्र कडा घेत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कॅच इट कॉल आणि इथे आपण पाहिला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला प्रवीण ठाकूर. बॅक टू द डगआउट. आपण मित्रांनो पाहू शकाल या ठिकाणी सर्व आमच्या महिला भगिनी छत्रपती शिवरायांच्या सर्व या रणरागिणी हिरकणी आपण पाहतो की या सर्व आमच्या नटराज कला क्रीडा मंडळाचे जे सभासद आहेत त्यांच्या सर्वच्या सर्व फॅमिलीज आपण आज या व्यासपीठावरती पाहणार आहोत मित्रांनो. आणि सर्वांना विनंती करतो ताईंना आपण यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. संपूर्ण आमचे दिनेश मामा बॉडी बिल्डर असतील, शैलेश भाई असतील, नवनाथ मात्रे साहेब असतील, अमाप्तबाई असतील, हेमंत असतील, सर्वांच्या सौभाग्यवती. त्याच्यानंतर आमचे मुनिमजी असतील, म्हणजे आमचे मुनिमजी म्हटल्यानंतर मित्रांनो चलता फिरता कम्प्युटर तुम्हाला माहिती आहे की दमदार योगदान सुनील भाई मात्रे. सर्वांच्या आज सौभाग्यवती आम्हाला व्यासपीठावरती आज पाहायला मिळतील. त्या सर्व फॅमिलीचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीनं आज तुम्ही पाहू शकाल नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आमचे संतोष भोई साहेब असतील, सर्वांचं या ठिकाणी आज सौभाग्यवती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील आणि त्यांचा हा दमदार स्वागत. सहकुटुंब सहपरिवार नटराज खरतर मित्रमंडळ चे सर्व सभासद आणि त्यांचा संपूर्ण परिवार तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या VIP डाईज वरती आसनास होताना पाहायला मिळेल. सर्व आमच्या माता भगिनी त्यांचं करूया आपण वेलकम, सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीने या नारी शक्तीचा या ठिकाणी खरं तर सन्मान केला जाईल, स्वागत केला जाईल. आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने हा विशेष सन्मान असेल या नारी शक्तीचा. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज आपण पाहिली नारी शक्ती मात्र अग्रेसर राहिली. मग क्रिकेटचा खेळ असू द्या किंबहुना कोणताही क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये नारी शक्तीचं विशेष योगदान राहिलं. आणि आज या मंचावरती आमची संपूर्ण ही नारी शक्ती त्यांना आपण येताना पाहता मुख्य अतिथी मंचामध्ये वेलकम. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जल्लोष होतोय फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण या नारी शक्तीचा इथे सन्मान घेत आहोत. आपण सर्वांनी मुख्य आमच्या अतिथी मंचावरती येऊन आसनस्थ आपलं मनापासून स्वागत. तर पहिला ओव्हर आपण जर पाहिला तर पहिला ओव्हर इव्हनफुल राहिला, कारण एक षटकार देखील पाहिला आणि त्याच वेळेला 2 विकेट मिळाले विकी कोहलीला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 7, खेळाडू बाजारे 2. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी तब्बल 54 धावांचं समीकरण मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघासमोर आलंय. 18-54 चं समीकरण आहे आता या मॅच मध्ये. सेकंड ओव्हरला मात्र सुरुवात होईल आणि आपण पाहत आमच्या VIP डाईज वरती आसनस्थ असलेल्या सर्व आमच्या या ठिकाणी माता भगिनी नारी शक्ती या मंचावरती नटराज ट्रॉफीचं खरं तर सौंदर्य वाढवण्याचं काम आपल्या उपस्थितीमुळे झालं. त्याबद्दल नक्कीच तुमचं मी मनापासून या ठिकाणी वेलकम स्वागत करेन आयोजकांच्या वतीने. कारण नावा म्हटलं की नेहमी प्रतिवर्षी गौरवशाली परंपरा. एका खरं तर क्रिकेट संघाला 5 वर्षातून हा बहुमान म्हणतो स्पर्धा भरवण्याचा. आज यंदाच्या अंगामध्ये हा बहुमान खरं तर नटराज क्रिकेट संघाला मिळाला आणि त्यांच्या वतीने आपण पाहता A1 क्वालिटीचं आयोजन नावानगरीमध्ये ऑन साइडला पूल करायचा फटका फसलाय आणि रनिंग कॅच टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल टीम मोरावेला 7 या धावसंख्येवरती. पाहू शकाल मित्रांनो आमचे सर्व हे सभासद संस्थापक हरेश्वर गणू मात्रे साहेब, शैलेश पाटील साहेब अध्यक्ष, उपाध्यक्ष हेमंत मात्रे साहेब, महासचिव मुनिमजी सुनील मात्रे साहेब, वजनदार खजिनदार संतोष गजानन भोईर साहेब, युनिसबाई मचाड छोट्याबाई, नवनाथ मात्रे साहेब, सचिन पाटील साहेब, दिनेश भोईर साहेब, मिथुन गरज साहेब, रोशन भोईर साहेब, नियतबाई काजी, भूषणबाई भोवन भोईर, रोहन गरत, मनोरथ, अमाप्तबाई, सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत.
की नियाजबाई आपल्या सहभागी देखील आलेत. या वहिनी आपल्या सरचे स्वागत करतो. बघितलं असेल किती सुंदर आयोजन स्पर्धेमध्ये, किती जबरदस्त योगदान देतात. लाईव्हला पाहत असेल ना तुम्ही कॉमेंट्री बॉक्स. येस, धन्यवाद. खरं तर लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. आपला खेळाडू कसा खेळतो, आयोजन कसं आहे. याला वाईड यॉर्करचा प्रयत्न, ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला, मोठे फटके खेळावं लागतं मीरा स्पोर्ट्स मोराबाई संघाला, कारण टार्गेट मोठं आहे. खराब फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाला, त्याचा फायदा सिंगल डबल मध्ये परावर्तित केलाय. विनय मात्र आता शेवटपर्यंत उभं राहावं लागेल, कारण या खेळाडूकडे ते कॅलिबर आहे. तो मोठे फटके खेळू शकतो, धावांचा पाठलाग करू शकतो, आणि त्याला मात्र आता शेवटच्या बॉल पर्यंत विकेटमध्ये उभं राहावं लागेल, कारण टार्गेट मोठा आहे. 16 चेंडूमध्ये 52 चेस करायचे आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला आक्रमक स्ट्रोक घ्यावं लागतील. काउंटर अटॅक मैदानाच्या मध्ये करावा लागेल. हलकीशी कडा घेतली, बॉल मागे निघाला, विकेट किपरला देखील बीट केलं. शॉर्ट दरम्यानला बॉल फील्ड झाला, रन नसणाऱ्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला. या इनिंग मध्ये जितके आता जास्त डॉट बॉल होते तितका प्रेशर मोरावे संघावरती वाढेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं जवळजवळ 60 धावा आल्या पहिल्या 4 ओव्हरमध्ये. त्याचा पाठलाग करताना 61 टार्गेट आतापर्यंत आपण जर पाहिलं बॅकफुटला आहे. त्या ठिकाणी मोरावे संघ 3 गडी बाद 9 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. रन बॉल समी खरं तर इक्वेशन मात्र पुढे चाललाय, पण तो ऍव्हरेज कॅल्क्युलेशन फार मोठा आहे. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट बॉल निघाला लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून, सीमा पार, सेफ शॉट, चौकार आल्या. आणि धावांची गती आपण वाढताना पाहता तब्बल 13 रन स्कोर करवधी पाहायला मिळतील. यॉर्कर होता आणि बरोबर त्या ठिकाणी ओव्हरपिच बनवला, आणि त्याच्यामध्ये ड्राईव्ह करत असताना स्टेट ड्राईव्ह आपण पाहिला, ज्या ठिकाणी चौकार विनयला मिळाला. आणि धावसंख्या पण वाढताना पाहिली तब्बल 13, 3 खेळाडू बाद 13 अशी धावसंख्या. 61 टार्गेट चेस करायचं आहे या मॅच मध्ये. थर्टीन रन ऑन स्कोर कार्ड. आजचा दिवस देखील अतिशय खास आहे. आज खरं तर जागतिक मराठी भाषा दिन. ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो वाण मराठी, आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी. आणि काय फटका मारलाय, ऑन साइडला उंची घेतली आणि इथे अंतर कमी कापलं. एका वेळेला असं वाटलं होतं मोराबाच्या सर्व पाठीराखाने टाळ्या वाजवल्या, आणि त्यानंतर आपण पाहिलं डीप मध्ये बॉलची उंची जास्त होती, अंतर कमी कापलं. झेल अप्रतिम टिपला, खेळाडू बाद झालाय. विनय मैदानाच्या बाहेर चाललाय. त्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांनी किंवा डगआउट मध्ये देखील टाळ्यांचा गजर झाला. त्यांना वाटला हा बॉल निघेल मिडविकेटच्या बाहेर, पण तो रात्रीचा क्रिकेट आहे, ज्या ठिकाणी हवा विरळ झाली असे हवेचा प्रवाह. खरं तर फायदा कोणत्याही टीमला होणार नाही. तुम्हाला ताकद, टायमिंग या 2 गोष्टींचा वापर करावा लागेल. अतिरिक्त उचली घेणारा बॉल उंची घेत मात्र त्या ठिकाणी थांबला मैदानाच्या आतमध्ये, आणि चांगला झेल टिपला डीप मध्ये गव्हाण संघाच्या शतरक्षकाने. समीर कोळी यांना आपण पाहिलं, त्याने चांगला झेल टिपला. खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला नीरज मात्रे. स्विंग आणि मिस, अप्रतिम बॉल, वाईड लाईन पकडली. आणि इथे आपण पाहिला खरं तर हा निर्धाव बॉल. आता येणारे बॉल असतील 12 आणि विजयासरी जवळजवळ 48 धावांचं समीकरण. 12-48 रिक्वायर्ड रेट 24.00 पर्यंत गेलाय. त्यामुळे 48 धावांचा पाठलाग कसा होईल हे मात्र पाहावं लागेल. तर रोशन याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, उल्वेनोड परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दमदार योगदान लाभतं, आणि या स्पर्धेमध्ये देखील ज्यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक देण्यात आली आहे ते गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि क्रिकेट पटलावरती एक दमदार आयोजक, दमदार क्रिकेटर, आणि उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा बहुमूल्य योगदान आपण पाहतो हे सन्माननीय सचिन शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन. सचिन शेठ आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं सचिन शेठ आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो. यावं. येस प्रवीण, सचिन दादा खरं तर आपण पाहिलं एक समय सूचक व्यक्तिमत्व, आणि त्यांच्यासारखं आयोजन आम्ही आजपर्यंत कुठल्या रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं नसेल. 11 मॅचेस 12 कव्हर. येस डेफिनेटली. खरं तर ही शिस्तबद्ध क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. याला यॉर्कर टाकला, बॉल पुन्हा टाकला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव बॉल पाहायला मिळाला. दबाव आता पूर्णपणे
मोराबे संघावरती पाहायला मिळाला. तसेच चिंतामण ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले शिवाजीनगरचे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मंदार भगत एम बाय आपलंही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या वतीने. 11-48 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. सामना आपण जर पाहिला तर प्रचंड अवघड होत चाललाय गव्हाण संघाला. गव्हाण संघाच्या बाट्या अपोजिटला खेळताना मात्र मोराबा टीमच्या बाट्याला आता संघर्ष आला. कारण 11-48 बनवायचे आहेत. जवळजवळ 8 षटकार तुम्हाला मारावे लागतील. 8 षटकार तुम्हाला 11 चेंडूमध्ये घ्यावं लागतील, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला विजयावरती शिक्कामोर्तब करता येईल. अन्यथा एका बाजूला आई गावदेवी गव्हाण संघ तुमच्यावरती हवी होईल, त्यात शंका नाहीये. फ्लाईट दिली बॉलला, टो क्रशिंग यॉर्कर, बाटला स्पर्श झाला पंच सांगत असताना. माफी असं लेग बाईसच्या स्वरूपात रन घोषित केले. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग पंचाने सांगितलं, त्या ठिकाणी आपण पाहिला. खरं तर 1 रन लेग बाईसच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, आता येणारे बॉल असतील 10 आणि विजयासाठी तब्बल 47 धावांचं समीकरण. नावा नगरीमध्ये आहोत, क्रिकेटला धर्म मानणारे हे गाव आणि प्रचंड आदर सन्मान या गावामध्ये प्रत्येक पाहुण्यांचा केला जातो. आणि आज देखील आपण पाहता मोठ्या संख्येने मान्यवर या मंचावरती आसनस्थ होताना. मग आणखीन एक खेळाडू बाजूला सॉफ्ट डिसमिसल झाले. दबाव पूर्णपणे आता मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघावरती. 1 साइड मॅच तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर सन्माननीय महेश कोहली साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय दमदार नेतृत्व आकाशभाई देशमुख, आपलं ही स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत. रोशन फाटक यांच्या आतषबाजीने आपण हा मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पाहतो. आणि आज आपण व्यासपीठावरती पाहतो की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक बेस्ट बॅट्समॅन साठी दिली गेली आहे, ते एक दमदार यशस्वी आयोजक, सुप्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे सचिन शेट्टी यांना आपण पाहतो, माजी उपसरपंच. त्यांच्या समेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावेगावचे अध्यक्ष सन्माननीय गणेश पाडी साहेब, सचिव म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि यंबाय बालकृष्ण मामा, आपलं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रवीण सर, आपलंही सहर्ष स्वागत. प्रफुल्ल साठी हा बॉल थोडासा पुन्हा एकदा अँगल बनवला. डाव्या हाताचा गोलंदाज, नॅचरल स्विंगचा वापर. समीर कोळी इथे मात्र आपली आता गुणवत्ता सिद्ध करतो. वाईड लाईनला बॉल बाहेर काढला आणि त्या पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू फिंगर रोल करतो सातत्याने. त्या ठिकाणी समीर कोळी हा गोलंदाज दबाव टाकलाय पूर्णपणे मोरावे संघावरती. स्मशान शांतता तुम्हाला मोरावे संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप त्या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेन बॉल कट करायचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंटला अगदी सहजगत्या त्या ठिकाणी अतुलने बॉलला उचलला, फेकला. 1 रन मात्र बॉल मध्ये मिळेल, कारण त्यांनाही माहिती हा सामना आता एकतर्फा झालाय. सुरुवातीपासून जर आक्रमण झालं असतं, सुरुवातीपासून पर ओव्हर मागे 15.25 च्या सरासरी धावा आल्या असत्या तर मात्र इथे परिस्थिती वेगळी असती. परंतु सुरुवातीलाच दबाव टाकला गोलंदाजाने, त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये धावा कमी आल्या. त्याचा प्रेशर तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघावरती 61 धावांचा पाठलाग करताना या मॅच मध्ये समीर कोळीचं हे षटक. गव्हाण टीमचा एक फ्रंट लाईन गोलंदाज हा देखील आहे. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, फक्त 16 धावा. आता येणारे 6 बॉल 45. तर रोशन भोईर यांच्या सौभाग्यवती आणि वैभव भाई यांच्या सौभाग्य या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. डीजे श्रीकांत, जरा तो प्ले करा, जरा वहिनींना पण पाहू द्या. लाव रे तो व्हिडिओ. शेवटचं षटक बाकी आहे, अंतिम षटक. आणि बघा तुम्हाला ओव्हर रेट मेंटेन करावं लागेल प्रत्येक इनिंगला. आम्ही त्या गोष्टीचा देखील उल्लेख करू. फेअर क्रिकेट तुम्हाला घ्यावं लागेल. दिलेला टायमिंग लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. पंचांचा बोट अवकाशाकडे. आणखीन एक खेळाडू बाद, प्लम एलबी. 1 मोर विकेट डाऊन. 6वा धक्का बसतोय टीम मोरावेला. अजून एक विकेट या ठिकाणी मिळाला. 6वा क्रमांकाचा खेळाडू 16 धावसंख्येत बाद झाला. सुरुवातीपासूनच आपण पाहिला हा संघ बॅकफुटला गेला. याचं कारण आहे गव्हाण संघाची गोलंदाजी, याचं कारण आहे गव्हाण संघाची उत्तम फिल्डिंग आणि त्याच वेळेला पहिल्या सत्रामध्ये आलेल्या 60 धावा. या सर्व गोष्टी मात्र गव्हाण संघाला त्या विजयाकडे घेऊन जातील यात शंका नाहीये. याही वेळेला फ्लिक केला, बॉलला दिशा दिली, पायामध्ये टाकला बॉल. स्क्वेअर लेग मध्ये खेळत असताना डीप मधला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला, चेंडू उचले फेकेल. या ठिकाणी 1 रन या बॉलवरती मिळेल.
फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली. परंतु नेक्स्ट मॅच मोहा कोळीवाडा विपक्ष शेलगर, आणखीन एक बिग फाईट तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. शेलगर संघाच्या बाटाला बॅटिंग आली, टॉस जिंकून उल्केश कोळीने मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जजमेंट चुकलं आणि इथे आपण पाहिला बॉल एक टप्पा घेत डोक्यावरून निघाला, बाउंड्रीच्या बाहेर, पराभवाचं मार्जिन कमी करणारा हा चौकार, 4 धाबा. नटराज क्रीडा मंडळ नावे आयोजित नटराज ट्रॉफी 2025 भव्य दिव्य नाईट स्पर्धा प्रकाश शोधातील हे पर्व. बॅक टू द बॉलर, खोदून काढला तर बॉल. इथे देखील सिंगल मेल. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली, कारण जवळजवळ आपण पहिला 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धाबा धावफलकात फक्त आहेत 22 चेस करायचे 61 आणि मोठ्या मार्जिनने आता आपण जर पाहिला विजयाकडे मार्गक्रमण करतोय. आई गावदेवी गव्हाण संघ स्विंग अँड मिस, आतमध्ये आणला बॉलला, बॅट अँड पॅडच्या मधून निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. यानंतर विनंती असेल मोहा कोळीवाडा संघाला जसा सामना संपेल आपण क्षणाचाही विलंब न लावता लगेच मैदानात ताबा घ्या. आणि त्याचवेळेला शेलगर टीम आदित्य तुमच्याही संघाला विनंती राहील, पहिली जोडी आपण रेडी करा पुढच्या मॅचसाठी. आपल्याला वेळ वाचवावा लागेल या स्पर्धेमध्ये. इथे मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो म्हणजे आई गावदेवी गव्हाण संघ. अभिनंदन गव्हाण टीम, हार्ड लक टीम, मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. चला चला मोहा कोळीवाडा संघ आपण लगेच मैदानात ताबा घ्या प्लीज. सामनावीर 8 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. सलामीला एक मात्र आक्रमक खेळ साकारली तो नयन कोळी ठरला या सामन्याचा हिरो. 8 बॉल 24 धावा. या ठिकाणी थेट सुपर 6 मध्ये प्रवेश आणखी एक उल्बेनोड परिसरातील हा संघ ठरलाय तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण. अभिनंदन सुपर 6 मध्ये. जाऊ द्या अमर अकबर अँथोनी साठी.